माय नेम इज रितेश ठोंबळ. माझे आई पप्पा दोघं टीचर आहे. त्यांचे खूप सगळे विद्यार्थी इंजिनियर किंवा डॉक्टर वगैरे असे बनले होते, म्हणून त्यांची पण अशी इच्छा होती की मी एक डॉक्टर बनावं. आता माझा विचार डॉक्टरच बनायचा होता. मग माझ्या घरवाले व रिलेटिव्स वगैरे सगळ्यांकडून असं विचार करून इन्स्टिट्यूट जॉईन करायची होती, तर ते सगळ्यांकडून एकच नाव येत होतं, तर ते आहे RCC. कारण तिकडचे रिझल्ट्स व टीचिंग कसं त्यांचे स्टडी मटेरियल त्याचं खूपच कौतुक होत होतं. सुरुवातीला आधी सगळेच म्हणायचे की नीट खूपच अवघड आहे, कारण की त्याचं वास्ट सिलेबस आणि त्याचे अनप्रिडिक्टेबल क्वेश्चन्स. पण इकडे जेव्हा टीचिंग मी एकदा बघितली तर मला असं वाटलं की नीट अशी चिल्लर आहे. आणि मोठेगावकर सरांचे जे लेक्चर यायचे ते बघून एकदम असं एनर्जी यायची खूप अशी. इकडची जी टीचिंग होती आणि जे डेली होमवर्क द्यायचे ते मॉड्यूल्समधले आणि जे DPP देत होते रोज, त्याच्यातून असे क्वेश्चन प्रॅक्टिस चांगली व्हायचीच. पण ते जे संडेचे पेपर होते त्याच्याने मला स्वतःचं ॲनालिसिस करायला भेटत होतं की मला काय अजून रिवाईज करायला पाहिजे, काय असे वीक पडत आहे. आमच्याकडे जे संडेचे पेपर व्हायचे त्याच्या पुढच्या दिवशी मंडेला प्रत्येक सब्जेक्टचे टीचर स्पेशली सगळे क्वेश्चन आम्हाला सॉल्व करून दाखवत होते. त्याच्याने आम्हाला कळायचं की काय असं वीक पडतं आहे, कोणते क्वेश्चनला कसं अप्रोच करायला पाहिजे. याच्या अगोदर मी 2-3 दिवसासाठी कोचिंग जॉईन केली होती, पण तिकडचं शिकवणं मला काही खास नाही वाटलं. तिकडे जे पण शिकवत होते मी 2-3 दिवसानंतर डायरेक्ट असं विसरून जायचं. पण RCC टीचर जे शिकवत होते ते एकदम असं मनात बसून जायचं. आणि इकडे प्रत्येक टॉपिक खूप वेळेस रिवाईज होत होता, त्याच्यामुळे इकडे विसरायचा तर प्रश्नच नाही बनला कधी. सिलेबस संपला आणि टेस्ट सिरीजची वेळ सुरू झाली होती, तेव्हा सगळेच म्हणायचे की RCC टेस्ट तर लई खूपच अवघड आहे. पण मला तर इकडचे टेस्ट सिरीज इतके अवघड नाही वाटले, कारण की जे टेस्ट सिरीजमधले क्वेश्चन होते ते सगळेच टीचरनी पहिलेच घेतले होते. आणि जेव्हा नीटचं वेळ आली तेव्हा जे एकही क्वेश्चन आहे ते बुकलेट का तेव्हा संडेचे पेपर का तेव्हा टेस्ट सिरीज त्याच्यातूनच आले होते. आणि जेव्हा फायनल नीटचा पेपर द्यायची वेळ आली मला असं वाटत होतं की मी RCC मॉक टेस्टच देऊ लागलं, कारण की मला असं रोज मॉक टेस्ट द्यायची सवय झाली होती. आणि त्यांचे जे क्वेश्चन आहे मला असे रिपीटेडच वाटत होते. लास्टचे 2 महिने राहिले होते, आता कसं अभ्यास करायचा, काय रिवाईज करायचं, असं खूप प्रश्न पडत होते. तेव्हा इकडचे स्टाफ आणि टीचर्सनी मला बरंच हेल्प केली. आणि शॉर्ट टर्ममध्ये आपण रिवाईज करायला पूर्ण नोट्स घेऊन बसलो तर आपल्याला खूपच दिक्कत होती. म्हणून RCCने आपल्याला डू ऑर डाय, ईगल व्ह्यू किंवा ब्रह्मास्त्र असे नोट्स वगैरे प्रोव्हाइड केले होते. आणि त्यातले जे क्वेश्चन्स आहे ते एकदम एका टॉपिकवरती त्याच्यावरती 2-3 क्वेश्चन होते. म्हणजे मला असं वाटलं की याच्या बाहेर तर नाही येऊ शकत. खरंच ही नीटची जर्नी एकदम बेस्ट होती. कोणी मला जर विचारलं की मी नीटसाठी काय करू तर मी त्याला सर्वात पहिले म्हणेन की तू सर्वात पहिले RCC जॉईन कर, कारण की तुला त्याचे सगळेच प्रश्नाचे उत्तर तिकडे भेटून जाईल. रिअली ऑल क्रेडिट गोज टू माय पॅरेंट्स अँड माय फ्रेंड्स हू रिअली हेल्प मी. अँड द लास्ट बट नॉट लिस्ट मोटेगावकर सर अँड ऑल द टीचिंग स्टाफ. थँक्यू मोटेगावकर सर अँड टीम RCC. आय एम प्राऊड टू से की मी पण एक RCCN आहे. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.